Okay, guys, so welcome everyone. Welcome to Sadava classes. We are going to take your next lesson, and the name of the lesson is what? That is food for all. Environmental studies का EVS का lesson है. EVS में science one. Now you know very well that food for all. जेवण सर्वांना पाहिजे, अन्न सर्वांना पाहिजे. हम सबको खाना चाहिए. Okay, we require food. So which vegetables do we get around the time of Diwali? And which fruits and which grains. ओके, आपको पूछा है की दिवाळीमध्ये तुम्हाला कोणकोणते क्रॉप मिळतात आणि कोणकोणते फळं तुम्हाला मिळतात, धान्य मिळतं. Then what are the seasons for ज्वार बाजरा राईस मँगोज ऑरेंजेस अँड जॅकफ्रूट. याचं कोणकोणते सीझन आहे? फणस, आंबा, संत्री, बाजरी, ज्वारी, त्यानंतर तांदूळ. And which parts of plants do we use as food? Okay, which parts of plants do we use as food? आपण काय खातो ऍक्च्युली? व्हॉट डू वी यूज जनरली गाइस? याचे सर्व उत्तर तुम्हाला मी देतो. चला पुढे जाऊया. So agricultural seasons, agriculture, and then we are going to look into agriculture season. शेतीचे कोणकोणते सीझन आपल्याकडे आहेत, कोणकोणत्या सीझन मध्ये आपण शेती करतो. We get food from plants. We get food from plants. For that purpose, we sow grains in the field and plant fruit trees in orchard. Getting about 60% of the land of our country is in use for agriculture. There are there are two main agriculture seasons in our country. कौन कौन से season है? Kharif and Rabi. Sorry. Okay, the two seasons are रब्बी अँड खरीफ. रब्बी अँड खरीफ हे दोन सीझन आहेत. फर्स्ट इज फ्रॉम जून टू ऑक्टोबर. जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर. राईट, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. राईट, अँड देन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. So that is the season of Rabi. Getting guys? So these are the two seasons in our country. These are the two main seasons actually. Now, so there are two seasons. The first season is the season from June to October is called as Kharif season. It is known as Kharif season. जून पासून ऑक्टोबर पर्यंत जो सीझन असतो त्याला काय म्हणतात? खरीफ सीझन म्हणतात, खरीफ हंगाम म्हणतात. ओके, इट इज नोन एज खरीफ सीझन. इन दिस सीझन द क्रॉप्स आर वॉटर्ड मेनली बाय द रेन. कारण काय होतो, हा पावसाची वेळ असते आपल्याकडे. यहाँ पे बारिश होती है इस समय में. सो दी प्लांट्स आर जनरली वॉटर्ड बाय दी रेन. पावसाचं पाणी मिळतं आणि त्या पावसाच्या पाण्यावर ही शेती होते. यहाँ पे ये क्रॉप्स होते हैं. Then the season from October to March is the Rabi season. आणि ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत गेलो. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. Then this season is known as Rabi season. त्याला काय म्हणतात? रबी सीझन. In this season Yes, रेन sir. वॉटर. प्लीज म्यूट युअर साऊंड गाईस. आवाज बंद ठेवायचा आहे. आपला रेकॉर्डिंग Uh, चालू आहे. आवाज बंद ठेवायचा आहे. रेकॉर्डिंग uh, चालू आहे बाळांनो. गुड. ठीक आहे ना. चला म्यूट युअर sir. साऊंड. आवाज बंद ठेवायचा आहे प्रतीक प्लीज. मी तू सगळ्यांचे आवाज Uh, बंद करून टाकेल बरं का आता, नाही तर थांब बंदच कर तुमचे आवाज. ठीक है, अभी कोई बात नहीं कर सकता, सबके आवाज मैंने बंद कर दिया. बाद में जब चाहिए तो मैं चालू कर दूंगा. Now, in this season in this season, what happens? Rainwater that has soaked into the soil, the retreating monsoon and dew are the sources of water for the crops. So पाणी कसं मिळतं बघा? रेन वॉटर. पहिली गोष्ट बघा, आता रेन वॉटर कुठे गेलं? ते सोक्ड इन टू द सॉइल. जमिनीमध्ये रेन वॉटर ऑलरेडी गेलेलं आहे, पावसाचं पाणी. दॅट इज यूज, ते पाणी वापरलं जातं. इवन द रिटेटिंग मान्सून, कधी कधी परतीचा मान्सून असतो, तो सुद्धा या ठिकाणी आपला पाऊस पडत असतो. रिटेटिंग मान्सून म्हणजे परतीचा मान्सून. आणि ड्यू हवेमध्ये दव असतं, कारण थंडीची वेळ असते, हवेत दव असतं, ते सुद्धा पाणी या पिकांना उपयोगी सॉरी येत असतं. पुढे बघा, इन ऍडिशन काय होतं? सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. दिस आर नोन एज समर क्रॉप्स. तर काही काही जे क्रॉप्स असतात ते उन्हाळ्यामध्ये ग्रो करतात. जसं मार्च पासून जून पर्यंत ही उन्हाळ्याचे दिवस असतात. हमारा समर सीजन होता है. सो मार्च एप्रिल मे जून. सो दिस क्रॉप्स आर नोन एज समर क्रॉप्स. त्याला म्हणतात उन्हाळी पिके म्हणतात. काय म्हणतात त्याला? उन्हाळी पिके. Now, what is the agriculture work? You know very well that you already have learnt in last year standard 4 में भी आपको पढ़ा है एग्रीकल्चर के बारे में. So which is the season for growing rice? Rice कब grow होता है मुझे बताओ. You will tell me. Now what is agriculture work? क्या क्या agriculture work होता है देखो इस समय में. Every farmer wishes to get a good harvest, right? प्रत्येक फार्मरला असं वाटतं की आपण चांगलं पीक या ठिकाणी घ्यावं. प्रत्येकाला वाटतं की चांगलं पीक घ्यावं. We should get a good harvest, right? Now अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम. आणि जर चांगलं पीक आलं, ओके, पीक चांगलं आलं तर त्याला चांगलं पैसे मिळतात, चांगलं उत्पन्न त्याचं होतं, उसको ज्यादा पैसा मिलता है, इनकम ज्यादा हो जाता है उस समय में. सो व्हाट हैपन्स?
Fertile land, good quality seeds and fertilizers and availability of water are essential for a good harvest. तर कशाची गरज असते बघा? What are the things required for getting a good income? चांगलं इन्कम सॉरी गुड क्रॉप. ओके, चांगलं पीक घेण्यासाठी कसं लागतं तुम्हाला? फर्टाईल लँड. जमीन कशी पाहिजे? फर्टाईल पाहिजे, सुपीक पाहिजे. गुड क्वालिटी ऑफ सीड्स. ओके, सीड्स म्हणजे बियाणं. बियाणे जी वापरती चांगल्या चांगल्या दर्जाची पाहिजेत. फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये खतं चांगली वापरली पाहिजेत. ओके, अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आणि पाणी पण तुम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे. ये सारी चीजें जब होती है, जेव्हा या सगळ्या गोष्टी असतात, तेव्हा तुम्हाला चांगलं पीक मिळतं, चांगलं उत्पन्न मिळतं. इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट these tasks of tilling the it is also necessary to carry out the task of tilling the land. आणि शेतीची सुद्धा मशागत वगैरे केली जाते. टिलिंग म्हणजे मशागत करतो, पेरणी करतो आपण वगैरे. द क्रॉप देखो आपको दिख रहा है, यू कॅन सी देर इज वन फार्मर अँड ही इज प्लॉफिंग द फील्ड. तो काय करत आहे? तो नांगरणी करत आहे. दिसत मला नांगरणी करत आहे. नाव देर आर इवन आता बैल वापरले या ठिकाणी. बट यू नो व्हेरी वेल ट्रॅक्टर भी यूज होते हैं अभी अभी. ओके, ट्रॅक्टर्स आर ऑल्सो यूज इन मेनी प्लेसेस. Now, देखो क्या है? The crop the field must be protected and harvested crop must be stored safely. All of these process are important. तर कोणकोणत्या गोष्टी असतात बघा? देखो, प्लॉफिंग किया, उसके बाद त्यानंतर तुम्ही काय केले? सोविंग केलं, पेरणी केली. उसके बाद जो भी मिलता है वो आपको प्रोटेक्ट करना है, बरोबर? त्या धान्याची काळजी घ्यायची असते पिकांची. अँड हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी स्टोर्ड सेफली. ते त्यांची काळजी सेफली ते स्टोर करायचे असतात नीट. उसके बाद ही आपको वो बेचने पर पैसा मिलता है, तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळत असतात शेतकऱ्याला. नाउ द नेक्स्ट थिंग इज दॅट the population of our country is also increasing and still the needs of the people are being met. बरोबर? काय होतं? आपल्या देशाची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला सर्व लोकांना काय मिळालं पाहिजे? वी शुड गेट दी व्हॉट शुड वी गेट? वी मस्ट गेट दी एक सेकंड हां. वी मस्ट गेट दी व्हॉट कॅन वी से गाईज? वी मस्ट गेट द फूड. सगळ्यांना अन्न मिळत आहे. दिस हॅज बीन पॉसिबल बिकॉज ऑफ मॉडर्न इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर. ते कशामुळे होतं? नवीन जे मेथड आपण वापरतो ऍग्रिकल्चरच्या, त्याच्यामुळे सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. ठीक आहे ना? ट्रेडिशनल अग्रिकल्चर कसं आहे? ट्रेडिशनल कसं आहे बघा? ट्रेडिशनल अग्रिकल्चर कैसा होता है? ट्रेडिशनल अग्रिकल्चर कसं होतं बघा इथे? येस, 2 मिनिट थांबा. प्रतीक आहे का? प्रतीक नेटवर्क नाही रे शायद. चलो हां. सो व्हॉट इज अ ट्रेडिशनल? ट्रेडिशनल म्हणजे काय? पारंपरिक शेती कशी करतात. राईट, चलो एव्हरीबडी. सो ट्रेडिशनल ऍग्रिकल्चर इज व्हॉट? In the traditional methods of agriculture, ploughing, tilling, etc. were done with the help of oxen. तर बैलांच्या साहाय्याने आपण शेती करतो. या ठिकाणी बैल वापरतो आपण. काय वापरतो? ऑक्झेन. ऑक्स मीन्स वन, एक बैल, आणि ऑक्झेन म्हणजे अनेक बैल. ओके, ऑक्स अँड ऑक्झेन, सिंग्युलर प्लुरल. अ मोट इज व्हॉट? अ ह्यूज लेदर बॅग इज ड्रिव्हन विथ द हेल्प ऑफ ऑक्झेन दॅट इज यूज टू ड्रॉ द वॉटर फ्रॉम द वेल. बघा, तर काय करतात या ठिकाणी? आपको दिख रहा है यहाँ पे, इथे काय नदी आहे? आपलं नदी नाही, विहीर आहे बघा इथे. ठीक आहे, विहीर म्हणा किंवा पाणी साठवलेलं आहे या ठिकाणी. तर एक मोठं मोठ असते. मोठ म्हणजे काय? तर तिथे पाणी एक चांबड्याची पिशवी असते मोठी. ह्यूज लेदर बॅग होता वहाँ पे. इट इज यूज या बैलाच्या सहाय्याने त्याला काय करतं? पाणी बाहेर काढलं जातं. अँड दॅट वॉटर देखो आपको दिख रहा है यहाँ पे, दॅट वॉटर इज स्प्रेड. इथून ते पाणी सगळीकडे पसरवलं जातं. इट इज प्रोव्हाइडेड टू ऑल द क्रॉप्स. समजलं? हे कोणाचा उपयोग करतो आपण? ऑक्झनचा. देन harvesting, threshing, etc. was done by the members of the family members, farmers family members of the farmers family themselves with the help of Sir, बोलो बेटा. sir. म्यूट युअर साऊंड एव्हरीबडी. म्यूट युअर साऊंड. गुड. आणि प्लीज लक्ष द्यायचं तुम्हाला. आता काय होतं की जे काही हार्वेस्टिंग असतं, थ्रेशिंग असतं, कापणी आहे किंवा मळणी आहे, त्या ठिकाणी काय करतात? शेतकऱ्यांचे घरातली माणसं काम करत असतात. त्या ठिकाणी ऑक्झनचा म्हणजे बैलांचा उपयोग केला जातो. हाऊ एव्हर फार्मर्स. आदित्य राठोड, आवाज बंद ठेव तुझा. आदित्य राठोड. गुड. हां. नाव farmers now carry out all these tasks with the help of machines. आता सगळ्या कामासाठी मशीन आलेले आहेत फार्मर कडे. लक्षात घ्या. ट्रॅक्टर आपल्याला माहिती आहे. देर आर मेनी थिंग्स दॅट आर डन विथ द हेल्प ऑफ मशीन. आता इम्प्रूव्ड मेथड कोणकोणते आहेत बघा? तुमच्याकडे तुम्हाला इथे स्प्रिंकल इरिगेशन दिसत असेल. स्प्रिंकल इरिगेशन, त्याला मराठीमध्ये म्हणतात तुषार सिंचन. स्प्रिंकल इरिगेशन.
तसे मोठे पाईप लावलेले असतात आणि वो घूमते रहते हैं, ते फिरत असतात आणि पाणी सगळीकडे पसरत असतात. सो क्या होता है इससे पानी की बचत होते यहाँ पे. पाण्याची काय होते या ठिकाणी बचत होत असते, लक्षात ठेवा. स्प्रिंकल इरिगेशन किंवा काय आहे. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट इम्प्रूव्ह ॲग्रीकल्चरला इम्प्रूव्ह करतात बघा. पहिलं आहे तुम्हाला इम्प्रूव्ड सीड्स. Earlier, it was customary to preserve the seeds of one harvest for sowing in the next season. Those seeds did not have a high yield. Nowadays, improved seeds are developed through the research. They are available in the market for every crop such as jowar, bajra, rice, wheat, etc. They have a higher yield. They have a higher yield. They can resist pest attacks. Some varieties become ripe for harvesting in a shorter period of time while some give a high yield even with a low water supply. Good. So, improved seeds have the very important role for the production, a good production. Then you have modern methods of irrigation. Irrigation means what? Irrigation means what? Providing water to the field. शेताला पाणी देण्याची पद्धत. शेताला पाणी देण्याची पद्धत म्हणतो irrigation. Getting guys? So, crops grow well if they are watered at the right time. Water from rivers, lakes, and wells is used for irrigation in addition to rainwater. Greater quantities of water are stored by building dams and bunds on the river to obstruct the flow of water downstream. This also helps to raise the levels of groundwater. Okay, getting guys? Yes. So this is water. This water known as it raises the it helps to raise the level of groundwater. Now, crops were traditionally watered through canals. However, much water from the canal is lost due to evaporation and seepage into the ground. Now, certain improved methods of irrigation are used, which provide enough water to the plants and at the same time help to save a lot of water. ठीक आहे. आता काय व्हायचं बघा, पूर्वी अनेक वेळा पाणी आपण कसं वापरायचो, ट्रेडिशनल मेथडने पाणी वापरायचो. आता आपण काय केलं आहे की वी हॅव युज्ड न्यू मेथड्स, इम्प्रूव्ड मेथड्स वापरलेले आहेत आपल्याला. कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत? दीज आर द मेथड्स. प्लीज म्यूट युअर साऊंड. आर्यन चौहान, किसका आवाज चालू आहे? आवाज कोणाचा चालू आहे? राठोड, आवाज बंद ठेवा. येस, आवाज बंद ठेवायचा आहे प्लीज. जेव्हा गेलं तेव्हा चालू करा. नाव द टू मेथड्स आर व्हॉट? दिस टू मेथड्स आर ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन मराठीमध्ये त्याला म्हणतात ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. गेटिंग? ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. ड्रिप म्हणजे काय? ठिबक. ड्रिप म्हणजे काय? ठिबक. बघा, एक एक थेंब 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 पाणी त्या ठिकाणी पडतं. इथे झाड आहे तुमचं, दिसतं तुम्हाला हे झाड आहे तुमचं. या बाजूने एक पाईप घेऊन गेलेला आहे आणि या ठिकाणी फक्त छोटंसं होल पाडलंय. सो काय होतं, एक एक थेंब पानी या ठिकाणी पड़त रहता है. एक एक थेंब पानी पड़ता है. एक एक थेंब वन वन ड्रॉप यहाँ पे पानी गिरते रहता है और जितना पानी चाहिए उतना ही उस क्रॉप को मिलता है. पानी वेस्ट नहीं होता यहाँ पे. काय होतं, पाणी वेस्ट होत नाही. समझा? अँड द अदर थिंग इज युअर स्प्रिंकल इरिगेशन. हे बघा, स्प्रिंकल इरिगेशन. कॅन यू सी? Now, in the drip irrigation, methods make use the pipe with the hole. This ensures that the required amount of water drips only near the plants. Thus, the full use is made of the available water. And sprinkle irrigation मध्ये देखो असं स्प्रिंकल करतात पाईपामध्ये, त्याला असं एक फिरत असतं ते पाईप. त्या पाणी फिरत जातं, सगळीकडे पाणी पूर्ण पसरतं. स्प्रिंकल इरिगेशन मेक्स यूज ऑफ स्प्रिंकलर्स ऑफ different sizes that spray water directly on plant. जसे तुम्हाला वेगळ्या साईजचे स्प्रिंकलर असतात, जसे फवारे असतात, ते फवारणी करतात त्या ठिकाणी. समजतंय ना? काही क्वेश्चंस है तुमच्यासाठी. आपको ये नेट पे आप ढूंढ सकते हो. हे क्वेश्चंस है बघा, इसका ढूंढो नेट पे. नेम द टू वैरायटीज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स ऑफ जोवा. ये नेट पे ढूंढो. गूगल में टाइप करो. क्वेश्चन नंबर 2, हु हेल्प द फार्मर टू ड्राइव द मोट. ठीक है, ये तो आपको ऑलरेडी बताया मैंने. ये क्या आपका ऑक्सन. एंड द थर्ड वन, हाउ इज ग्राउंड वाटर लिफ्टेड दीज डेज. तो ये कैसे होता है? डायरेक्टली आपको यू यूज द वॉटर मोटर. आपण काय ठिकाणी वापरतो, या ठिकाणी मोटर वापरतो आपण. या ठिकाणी वी यूज द वॉटर मोटर. पाण्याचा पंप वापरतो आपण. ओके, वॉटर मोटर किंवा पाण्याचा पंप वापरतो आपण. तुम्हाला माहित असेल, बटन दाबलं की पाणी लगेच तुमच्या शेतामध्ये पोहोचतो. ठीक आहे, आता आपल्याला मोटरची वगैरे गरज पडत नाही. गेटिंग गाईस? येस. सो नेक्स्ट द थिंग इज फर्टिलायझर्स, म्हणजे खत म्हणतो आपण त्याला.
If the same crops are grown repeatedly in a field, the fertility of the soil decreases. मी तुम्हाला आता सांगितलं होतं, if the same crop is grown in the field, एकच जर पीक आपण घेतलं तर काय होतं, त्या जमिनीची सुपीकता या ठिकाणी कमी होत असते. जमिनीची सुपीकता काय होत असते, कमी होत असते. So what people we do, what generally people do, then we have to add fertilizers to the soil to restore its productivity. मग आपण काय टाकतो शेतीमध्ये, फर्टिलायझर टाकतो, आपण खतं टाकत असतो. फर्टिलायझर्स प्रोव्हाइड द रिक्वायर्ड न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस टू दी क्रॉप. त्यामुळे काय होतं की जमिनीला जे काही महत्वाचे घटक आहेत, जे रिक्वायर्ड घटक आहेत, तेच आपल्या ठिकाणी मिळत असतात. जो चाहिए वही उसको मिल जाता है. देर आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर. फर्टिलायझर किती प्रकार आहेत? देर आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर्स, नॅचरल अँड केमिकल. नॅचरल अँड केमिकल, नैसर्गिक आणि रासायनिक, नॅचरल अँड केमिकल. समजा, these are two types of fertilizers, natural and chemical. So natural fertilizer मध्ये काय येतं, they are known as manure. कारण त्याला manure म्हणतात. They are obtained from the material available in the nature like green waste and animal dung. शेण म्हणा किंवा जो काही पालापाचोळा आहे, सर्व त्याच्यामध्ये या ठिकाणी जमा होतो नॅचरल फर्टिलायझर्स मध्ये. आणि केमिकल फर्टिलायझर्स और आर्टिफिशियल फर्टिलायझर्स आर mixtures of different chemical substances in specific proportion useful for agriculture. In addition, agriculture in traditional agriculture, organic manures such as compost were used. Chemical fertilizers came to be chemical fertilizers are came to be sorry used for quicker growth and higher yields. However, the harmful effects of the use of these fertilizers soon became clear. The overuse of chemical fertilizers led to accumulation of excessive chemicals in the soil. And what happens? Sir, So, what happens? परत सांगतो बघा. This lowers the fertility of the soil and reduces its productivity. Getting, guys?